सकाळी 7 वाजता आम्ही गोरेगाववरून विरार लोकल पकडली आणि तेव्हा इतकी गर्दी असेल लोकलला वाटलं नव्हतं। त्यात कशीबशी आम्ही मित्रांसाठी जागा पकडली आणि मग सर्वजण भेटलो। तर फायनली आपण विरार स्टेशनला पोहोचलो आहोत आणि पुढे आपल्याला आता रिक्षा येणार आहे पिकअप करायला रिसॉर्टला घेऊन जाण्यासाठी। आणि आज आपल्याबरोबर एवढी सर्व मंडळी आहेत, चाय पिणे का भाई? तरी काय काय लोक कॅन्सल झाली आहेत पावसामुळे। तर आपण रिक्षात बसलोय, 2 रिक्षा आहेत, मागे चौघं, मागच्या रिक्षात 3 जण बसले, आपण इकडे 4 बसलोय। आणि आजचा स्पेशल गेस्ट आहे आपल्याबरोबर, नाव सांग? सारंग। सारंग आहे त्याचं नाव। तर आज आहे 10 जून आणि नेमकं काल 9 जून म्हणजे काल रात्रीपासून पाऊस सुरू झाला मुंबईमध्ये। आता थोडा पाऊस थांबला आहे इकडे, तर बघूया आता पुढे कसं काय, आणि तुम्ही बघत राहा व्हिडिओ। तर आपण फायनली पोहोचलो आपल्या रिसॉर्टला आणि इकडे आजूबाजूलाच 2-3 रिसॉर्ट आहेत, एक समोर आहे, तिकडे एक बाजूला आहे आणि हा आपला रिसॉर्ट आहे। तर इकडे आपण सर्व आता उतरलो आहे आणि आता तिकडे अजय गेला आहे तिकीट काढायला, तिकडे तिकीट काउंटर आहे, बघू शकता तिकीट काउंटर आहे तिकडे। तर आज लोक येत आहेत, अजून तेवढी गर्दी नाही इकडे, पण लोक येतील कारण बराच टाईम आहे, अजून सुरू नाही झालं आपलं रिसॉर्ट। बोलव। तर 7C आपल्या रिसॉर्टचं नाव आहे आणि इकडे पाहू शकता बाहेर बोर्ड आहे, जिकडे स्लाइड्स आहेत आतमध्ये, इकडे सुद्धा ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क आहे, म्हणजे सर्व लाईनीत आहेत रिसॉर्ट। आणि पुढे गेलं की बीच आहे, तो बीचवर तिकडे हा अभिषेक आहे, आपल्याला बरोबर पहिल्यांदा आला आहे। तर लोक आता तिकीट काढतायत आपले आणि पाऊसही आता थोडा सुरू झाला आहे। आपल्याला बँड आणलेत आणि लावत आहेत, आपणच आपले बँड लावून घेतो इकडे। कृपया सगळ्यांनी आता बँड पिशव्या घेतल्या तर हळूहळू लोक आता जमा होत आहेत। पूल पावसाळा चालू आहे, आम्ही जाणार आता पूल मध्ये, पिशव्या घालून उडी मारूया, घालून उडी मारवायचे। तर अशा मोठ्या स्लाईड आहे तिकडे आणि इकडे रूम आहेत, राहायचं असेल तर तुम्हाला रूम घेऊ शकता तुम्ही, पण आपण रूम नाही घेतली। आणि हे लॉकर आहे तिकडे, इकडे सुद्धा आहेत, तिकडे सुद्धा लॉकर आहेत। किती नंबर आहे? लॉकरची साईज तर मोठी आहे, आरामात सर्वांचे सामान राहील। तिकडे फिमेलसाठी चेंजिंग रूम आहे आणि त्याच्या मागे तिकडे मागे जेंट्ससाठी चेंजिंग रूम आहे। या रिसॉर्टची एका माणसाची एंट्री तिकीट आहे 700 रुपये, परंतु जर तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप नको हवा असेल तर 700 रुपयेमध्ये तुम्हाला एंट्री भेटू शकते। आणि इकडे मेलसाठी चेंजिंग रूम आहे, तिकडे आपण चेंज करून घेऊ पटापट आणि मग बॅगा लॉकरमध्ये ठेवून। इकडे लहान मुलांसाठी पाळणे झोपाळे आहेत। तर अजून आपला टाईम झाला नाही आहे रिसॉर्टचा, तर आता आपण बघूया नाश्ता करायला जाऊया, नाश्त्याचा टाईम झाला असेल तर, नाहीतर मग बीचवर जाऊ। तर हे काय गाव असल्यामुळे इकडे बाजूला पूर्ण ग्रीनरी आहे आणि इकडे कॅन्टीन आहे जिकडे आपण ब्रेकफास्ट करणार आहे आता आणि दुपारी लंच। तर अजून तरी गर्दी नाही आहे, पण थोड्याच वेळात गर्दी होईल इकडे। तर नाश्त्याला बघूया काय काय आहे आणि आपल्याला कुपन दिलेत प्रत्येकी, ते कुपन दाखवून आपण नाश्ता आणि लंच घेऊ शकतो, त्यामुळे इकडे आलात तर कुपन सांभाळून ठेवा। आपण नाश्ता घेतला आहे, मिसळपाव आणि पोळीसुद्धा आहे तिकडे अवेलेबल। तर पोळी आणि मिसळपाव असे 2 आयटम आहेत। हाय कर
तर तो आपला रिसॉर्ट आहे आणि इथूनच बाजूलाच बीच आहे. तर आता आपण सर्वजण बीचवर जातो. तर हा संपूर्ण बीच आहे. आता आम्ही थोडा वेळ जरा फिरायला आलो आहे बीचवरती, नाश्ता वगैरे करून आणि थोडंसं रिलॅक्स होऊ इकडे आणि नंतर जाऊ आम्ही रिसॉर्टला. रिसॉर्टचा टायमिंग तर झाला आहे आता सुरू. तर हा आहे हेमंत, ह्याचं नाव हेमंत आहे, ह्याचं नाव अभिषेक आणि विश्वजीतला तुम्ही ओळखत असाल. आणि तिकडे गेल्यावर ना सुसूला झाली की आम्हाला सांगायचा, सगळ्यांसारखं स्विमिंग पूलमध्ये सुसू नाही करायची. कळलं काय? खारा खारा पाणी लागेल तिकडे करून घे सुसू, करायचे तिकडे स्विमिंग पूल मध्ये अजिबात नाही करायची. सुसू करू इथं पाणी पण देईल नाही तर.
नॉनव्हेज आहे. आपण नॉनव्हेज आहे सर्वजण, त्यामुळे नॉनव्हेजची इथे लाईन लावली आहे. हे लाईनीत राहा. तर गर्दी व्हायच्या आधी आपण लाईन लावली इकडे. जेवण आलं आहे आपल्या सर्वांचं. आता आपण जेवून घेतोय. बस बस आयटम काय काय एवढे एवढे आयटम आहे. तर रिक्षाने आम्हाला इकडे सोडलं आहे आणि आता आम्ही आलो आहे विरार स्टेशनला परत. तर आता सर्वांना बाय करा सांगतो. बाय 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 टेक केअर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सचिन ज्युनियर बोल. लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बरोबर. चलो बाय बाय. बाय बाय.